कलिया खिली निराली, सुगंधित हुआ है संसार रे, सुगंधित हुआ है संसार रे। निर्मल मालाई बहार रे, निर्मल मालाई बहार रे, निर्मल मालाई बहार रे। हर पल विचारों में विचरती आदिमा वो आप है। अब यहाँ तो अब वहाँ हमें भासती निर्मल सत्य मार्ग शुभ कर्म। दिल की सदा है अली मौला, खुदे बारी की अब हो हवा है अली मौला। जो आए हक का रहनुमा है अली मौला, महबूब के मुस्तफा खुदा है अली मौला। अली मौला, अली हैदर की इबादत है ये फरमान नबी, है अली रूहे नबी जिस्म नबी जान नबी। पूर तकदीर अली, हक शमशीर अली, पीरों के पीर अली। अली 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 मौला अली अली, 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 अली 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 मौला अली मौला अली मौला अली मौला अली मौला अली मौला अली। तन पर अली अली हो जुबा पर अली अली, मर जाऊं तो कफन पे भी लिखना अली अली, अली 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 अली। इबादतों का उन्वान है तो जिक्र अली, कमाले मरकज ए ईमान है तो जिक्र अली। सुकून काब का सामान ढूंढने वालों, सुकून काब का सामान है तो जिक्र अली। हक 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 अली अली मौला अली अली, अली 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 मौला अली अली, अली 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 मौला अली अली, अली 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 मौला अली अली। नजर हकीकत शनास पाई तो क्या कहूँ किस अदा को देखा। नजर हकीकत शनास पाई तो क्या कहूँ किस अदा को देखा। हर एक जरे में जलवा फरमा मोहम्मद मुस्तफा को देखा। कसम खुदा की अली
जय श्री माता जी। हम सब श्री माँ की प्रतिमा की ओर देखते हुए प्रणाम करेंगे और धीरे धीरे बंधन लेंगे। नबी से नबी अली से जुदा नहीं है, कसम खुदा की अली नबी से नबी अली से जुदा नहीं है। अली को देखा नबी को देखा, नबी को देखा खुदा को देखा, शिवा को देखा, हक 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 हक। अली अली मौला अली 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 मौला अली 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 मौला अली 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 मौला 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 मौला अली 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 मौला मौला अली 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 मौला मौला अली 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 मौला। परम पूज्य श्री माता जी, आप ही साक्षात श्री आदिशक्ति हो। आपकी परम कृपा में, आपके निर्मल चरणों में ध्यान करने की अनुमति हम सबको प्रदान कीजिए। अब हम धीरे से आंखें बंद करेंगे और अपना राइट हैंड जमीन पर रखेंगे। अपना संपूर्ण अटेंशन हम अपने लेफ्ट हैंड के सेंटर से धीरे धीरे सहस्त्रार और सहस्त्रार से धीरे धीरे राइट हैंड द्वारा पृथ्वी तत्व में 7 बार लेके जाएंगे। प्रसाद दे तुम जना। परम पूज्य श्री माता जी, आप ही साक्षात श्री महाकाली हो। आपकी परम कृपा में हमारे लेफ्ट साइड के सभी दोष, सभी बाधाएं इस राइट हैंड द्वारा पृथ्वी तत्व में समर्पित कर लीजिए और हमारी इच्छा शक्ति शुद्ध एवं निर्मल बनाइए, जागृत बनाइए। अब हम अपना राइट हैंड अपनी गोद में रखेंगे और लेफ्ट हैंड आकाश तत्व की ओर करेंगे। अपना संपूर्ण अटेंशन हम अपने राइट हैंड के सेंटर से धीरे धीरे सहस्रार और सहस्रार से धीरे धीरे लेफ्ट हैंड द्वारा आकाश तत्व में 7 बार लेके जाएंगे। तुम जना आई तुझा कृपेचा प्रसाद दे तुम जना आई तुझा कृपेचा प्रसाद दे तुम जना। सहजात आई आलो पदरात घे तुम जना सहजा। परम पूज्य श्री माता जी, आप ही साक्षात श्री हनुमान जी हो। आपकी परम कृपा में कृपया हमारे राइट साइड के सभी दोष, सभी बाधाएं इस लेफ्ट हैंड द्वारा आकाश तत्व में समर्पित कर लीजिए और हमारी क्रिया शक्ति शुद्ध एवं निर्मल बनाइए, जागृत बनाइए। अब हम अपने दोनों हाथ अपनी गोद में रखेंगे। अपना संपूर्ण अटेंशन हम अपने मध्य मूलाधार चक्र पर क्लॉकवाइज 7 बार रोटेट करेंगे। परम पूज्य श्री माता जी, आप ही साक्षात श्री निर्मल गणेश हो। आपकी परम कृपा में कृपया हमारे मूलाधार चक्र के सभी दोष, सभी बाधाएं, हमारे अंदर श्री गणेश तत्व जागृत होने के आड़े आने वाली सभी बाधाएं इस पृथ्वी तत्व में समर्पित कर लीजिए और हमारे अंदर श्री गणेश तत्व जागृत कीजिए। हमें श्री गणेश जी के जैसा अबोधित एवं पवित्र बनाइए। श्री निर्मल गणेश साक्षात। ओम
तमेव साक्षात् श्री निर्मल गणेश साक्षात् श्री आदिशक्ति माताजी श्री निर्मला देवे नमो नमः। अब हम अपना राइट हैंड अपने लेफ्ट स्वाधिष्ठान चक्र पर रखेंगे। परम पूज्य श्री माता जी, आपकी परम कृपा में कृपया हमें शुद्ध एवं निर्मल विद्या प्रदान कीजिए। परम पूज्य श्री माता जी, आपकी परम कृपा में कृपया हमें शुद्ध एवं निर्मल विद्या प्रदान कीजिए। अब हम अपना राइट हैंड अपने हृदय पे रखेंगे, लेफ्ट साइड पे। परम पूज्य श्री माता जी, आपकी परम कृपा में मैं केवल एक शुद्ध आत्मा हूँ। मैं मन नहीं, बुद्धि नहीं, शरीर नहीं, अहंकार नहीं। मैं केवल एक शुद्ध आत्मा हूँ। मैं केवल एक शुद्ध आत्मा हूँ। कृपया आप हमारे हृदय में विराजमान हो जाइए। अब हम अपना राइट हैंड अपने आज्ञा चक्र पर रखेंगे। यहाँ पे हमें 3 बार क्षम कहना है। क्षम क्षम क्षम। अब हम अपना राइट पाम अपने सहस्त्रार पे धीरे धीरे क्लॉकवाइज 7 बार रोटेट करेंगे। आधी विघ्ने नेसी विघया आधी बंधु तुझ मोरया गजानना श्री गणराया आधी बंधु तुझ परम पूज्य श्री माता जी, आप ही साक्षात श्री सहस्रार स्वामिनी हो। आप ही साक्षात श्री आदिशक्ति हो। आपकी परम कृपा में कृपया हमें निर्विचारिता प्रदान कीजिए। अब हम अपने दोनों हाथ अपनी गोद में रखेंगे। अपना संपूर्ण अटेंशन अपने दोनों हाथों के सेंटर पे और अपने सहस्रार पे रखेंगे और इसी अवस्था में हम श्री माँ की अमृतवाणी आत्मसात करेंगे। तिकडे घरी पाठवून द्या निमाकडे. गणपतीपुळे आणि मालगुण या पवित्र परिसरात राहणाऱ्या सर्व साधकांना आमचा प्रणिपात. गतवर्षी सहजच गणपतीपुळेला येणं झालं आणि इथलं पवित्र वातावरण पाहून ही परमेश्वरी सोन्याची खाण इतके दिवस का लक्षात आली नाही हेच मला समजलं नाही. आणि ह्या ठिकाणी जे मालगुणची मंडळी राहतात आणि गणपतीपुळ्याची मंडळी राहतात त्यांना तरी ह्या खाणीची माहिती आहे किंवा नाही असा मला प्रश्न पडला. तेव्हा काही झालं तरी आम्ही आमचा प्रोग्राम गणपतीपुळ्यालाच घेऊया असं मी सर्वांना सांगितलं आणि सर्व कार्यकर्त्यांनी हा शब्द उचलून धरला. नागपूरहून मंडळी इथे आली, तसेच इतर ठिकाणाहून फार लांबून, दिल्लीहून, कलकत्त्याहून फार लांबून मंडळी ह्या ठिकाणी आली. मद्रासची पण मंडळी इथे आली. माताजींनी गणपतीपुळ्याला एवढं महत्त्व दिलं तेव्हा काहीतरी विशेष असलं पाहिजे असा विचार त्यांच्या मनात होता. पण इथे आल्याबरोबर त्यांना मोठा आश्चर्यजनक आनंद झाला. कारण हे वातावरण इतकं शुद्ध आणि पवित्र आहे की ते एक आत्मसाक्षात्कारी माणसाला जाणू शकतो. ही जाणीव व्हावी लागते. नुसतं म्हणून आम्ही गणपतीपुळ्याला गेलो, ह्या अष्टविनायकाला गेलो, तिथे गेलो, असं केलं तसं केलं, त्याला काही अर्थ राहत नाही.
तुम्हाला काय मिळालं असा विचारला, बा तुम्ही इतक्या अष्टविनायकाला गेला, तुम्ही इतके तीर्थयात्रा केली, काय मिळालं? तसेच्या तसेच इकडे गेलो, हे खर्च केले, तिथे गेलो, हे केलं, दान धर्म केला, अमुक केलं, तमुक केलं, तीर्थयात्रा केल्या, पण का केल्या आणि तुम्हाला मिळालं काय? आता हे अष्टविनायक कुणी शोधून काढले, अष्टविनायक आहेत हे कुणी सिद्ध केलं? ही फार पुरातन गोष्ट आहे, आजची गोष्ट नाही, फार पुरातन गोष्ट आहे. तेव्हा त्यावेळेला जे आत्मसाक्षात्कारी मोठे लोक झाले त्यांना लोक ओळखत असत, हे आत्मसाक्षात्कारी आहे, कारण त्यांचं बोलणं वागणं सगळं काही वेगळं असायचं, इतर लोकांसारखे त्यांचं वर्तन नसायचं, त्यांचं लक्ष परमेश्वराशिवाय कुठे नसायचं. नामदेवांनी म्हटलेलं आहे, हे म्हणजे ग्रंथसाहेबामध्ये त्यांचं हे वर्णन आहे, ते अर्थात त्यांनी आपली थोडी भाषा घातल्यामुळे थोडंसं बदललेलं आहे, पण भाषांतरात ते पाहिलं तर असं म्हणतात की आकाशामध्ये पतंग भरारी मारते आणि मुलगा त्या पतंगाच्या दोरीला देऊन उभा आहे, तो सगळ्यांशी बोलतो खेळतो, पण लक्ष सारं त्याच्या पतंगाकडे. तसं एका साक्षात्कारी माणसाचं असतं. मग दुसरं त्यांनी उदाहरण दिलं की एक गृहिणी आहे, ती घरातलं सगळं काम करते आणि कडेवर मूल आहे, उठते बसते, धावावं लागतं, कधी काय उचलावं लागतं, काय करावं लागतं, पण लक्ष सारं तिच्या त्या मुलाकडे असतं. तिसरं त्यांनी सांगितलं की खेडेगावात बायका कळशा भरून डोक्यावर 3-3 कळशा ठेवून चाललेल्या आहेत, आपापसात हसणं चाललं आहे, बोलणं चाललं आहे, काहीतरी सासूची गोष्ट सांगतात, कुणी सुनेची गोष्ट सांगतात, आपापसात बोलताना सुद्धा त्यांचं लक्ष आणि चालताना सुद्धा लक्ष घागरीवर आहे. तसंच एका आत्मसाक्षात्कारी माणसाचं लक्ष परमेश्वराकडे असतं. आणि असे आत्मसाक्षात्कारी लोक जगात होते, त्यांनी हे ओळखून काढलं की हे अष्टविनायक आहेत, हे 8 विनायक आहेत. हे 8 विनायक कोण आणि का, त्याचा उलगडा आम्हाला करायला पाहिजे. विनायक म्हणजे शुद्ध शक्ती, पवित्रता, शुद्धता, ज्याने शुभदायी शक्ती, जिथे शुद्धता असते ती शुभदायी असते. ही शक्ती महाराष्ट्रात हजारो वर्षापूर्वी आधी निर्माण झाली, ती पृथ्वी तत्वातून निघालेली आहे. पण आता एखादा दगड जर समजा वाटला की हा पृथ्वीतनं निघालेला आहे, तर ओळखायचा कसा, कशावरून हे स्वयंभू आहेत? लोक म्हणतात म्हणून की आम्ही बघतो म्हणून. जर तुम्ही सप्तशृंगीची देवी बघितली तर अगदी साक्षात सगळं तिच्यावरती दिसतं, चेहरा डोळे सगळं काही व्यवस्थित आहे तिला. अशी पृथ्वीतनं कशी निघाली बरं? मार्कंडेयाने तिथे देवीची फार सेवा केली होती असं म्हणतात, आणि पृथ्वी फाटून त्याच्यातनं मोठे असे खडक फाटून त्याच्यातनं ती देवी निघाली असं वर्णन आहे. तिथे पाहिलं तर साक्षात एक चेहरा, अगदी सबंध चेहरा, अशी ती उभी, तिचे हात पाय सगळं काही व्यवस्थित, शरीर सबंध व्यवस्थित आहे. पण ही कोरलेली तर नसेल, किंवा कुणी उगीच काहीतरी पैसे कमवण्यासाठी तर तिथे एक देऊळ बांधलं नसेल. त्याचा पडताळा कुणी घ्यायचा? खरं की खोटं कसं सांगायचं? आज तुम्ही जाता कारण तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला सांगितलं आहे, डोळे मिटून जाता, श्रद्धेने जाता, पण त्याला डोळसपणा नाही. उद्या तुमची मुलं विचारतील, आहे काय उगीच तुम्ही इकडे अष्टविनायक काढलाय, अमकं काढलाय, तमकं काढलाय, कसल्या फेऱ्या काढल्या, कशा जायचं देवाला? आपण लहान मुलांचे जोरात अगदी डोकं दाबून देतो गणपतीच्या पायावर, पण त्याला काही अर्थ आहे की नाही ते विचारतील. ह्याला काही अर्थ आहे? उगीच आमच्या जबरदस्ती कशाला करता? आज नाही तर उद्या हा प्रश्न उभा राहणार आहे. तेव्हा त्यांना उत्तर काय देणार तो, की का? तर हे अष्टविनायक जे आहेत हे पृथ्वी तत्वातून निघाले, हे ओळखलं ते आत्मसाक्षात्कारी लोकांनी, आणि त्यांनी सांगितलं की हा गणपती आहे. आता हे फॉरेनचे लोक आले
ह्यांना पूर्वी गणपती म्हणजे ग पासनं काहीच माहिती नव्हतं. गणपती म्हणून काही देवता आहे इथून सुरुवात होती. अशी यांची स्थिती होती. गणपती शब्द यांनी ऐकला नव्हता. ते त्यांना सगळं सांगितलं मी की असा गणपती असतो, ह्याला गणपतीला ही विद्या असते. गणपती म्हणजे शुद्धतेचा साठा, पवित्राचा साठा आणि त्याच्यापासून शुभ आणि हित घडतं. म्हणा त्यांची कुंडलिनी जागृत झाले, मग ते आत्मसाक्षात्कार झाले. तर 12 वर्ष आम्ही मेहनत केली त्यांच्यावर. ते इथे आल्याबरोबर जमिनीची माती डोक्याला लावून घेतली त्यांनी. आपण ती तुडवतो, पाय ठेवायच्या आधी ती डोक्याला लावून घेतली. म्हणे इथं तर म्हणे जमिनीतनं निघतात म्हणे चैतन्य. आणि गणपतीच्या तिथे जाऊन म्हणायला लागलं की इतकं चैतन्य वाहतंय की जशी काय गंगा समुद्राकडे चालली आणि समुद्र जसा काय पाय धुतोय या गणपतीचे. आता जे गणपती पुण्यात राहतात किंवा मालगुणला राहतात त्यांच्याही लक्षात यायचं नाही, कारण अजून आपली श्रद्धा डोळच नाही झाली. त्याला आपण वेदामध्ये बुध म्हणतो, बोध होणे. ती जाणीव आपल्या ह्या नसांनसांमध्ये यायला पाहिजे. असे आत्मसाक्षात्कारी काही पुरुष पूर्वी झाले. त्यांनी शोधून काढलं बा गणपती कुठे आहे. चैतन्याच्या लहरी येत होत्या त्या दिशेने आले. अरे इथं हा गणपती, हा डोंगर. आता आम्हाला डोंगरात तर पुष्कळ प्रकाश दिसतोय निघताना, तो कदाचित तुम्हाला नाही दिसणार, कारण आमचे डोळे थोडे सूक्ष्म आहेत. तेव्हा हा गणपती अष्टविनायकातला महागणपती आहे असं आम्ही म्हणतो, कारण ह्याचे पाय समुद्र जो की गुरुस्वरूप आहे तो धुतोय. त्याचं स्थान आपल्या शरीरामध्ये कुठे आहे गणपतीचं? गणपती कुठे बसलेला? आता डॉक्टर लोक डॉक्टरी करतात, पण त्याला म्हटलं की अहो गणपती बिघडला म्हणजे पुष्कळशे रोग होतात. तर ते म्हणते कोणचा गणपती? घरात जो आमच्या देवाला आम्ही ठेवतो तो का खराच असा काही गणपती आपल्यामध्ये आहे? त्यांना कधी पटायचंच नाही जर सांगितलं तर. पण आता आमच्यावर 5-6 डॉक्टर्स फॉरेनमध्ये आलेत, 2-4 दिल्लीतनं आले, 2-4 मुंबईतनं आलेत, आणि त्यांना बघितलं की गणपती शक्ती केवढी मोठी आहे. पण ते सगळे आत्मसाक्षात्कारी आहेत. जे आत्मसाक्षात्कारी नाही त्यांच्या पुढे कालचा गोंधळ बरा होता अशातली स्थिती. तेव्हा आत्मसाक्षात्कार हा झाला पाहिजे. त्यासाठी आपण धर्मपालन केलं पाहिजे, धर्मात राहिलं पाहिजे. त्यासाठी सर्व तीर्थयात्रा केल्या पाहिजेत, परमेश्वराला आठवलं पाहिजे, संतुलनात राहिलं पाहिजे, आयुष्य निर्मळ केलं पाहिजे असं सर्वांनी सांगितलं, सर्व संत साधून सांगितलं. पण आपापसात बोलताना मात्र त्यांची भाषा वेगळी होती. गोरा कुंभाराकडे नामदेव आले तेव्हा ते काय म्हणाले त्याला? निर्गुणाच्या भेटी आलो सगुणाशी. आपण म्हणतो पुष्कळदायी कविता, निर्गुणाच्या भेटी आलो सगुणाशी. म्हणजे काय अर्थ त्याला काय आहे? निर्गुण म्हणजे हे चैतन्य जे चारीकडे पसरलेलं आहे त्याला भेटायला मी आलो, कारण गोरा कुंभार आत्मसाक्षात्कारी असल्यामुळे त्यांच्यातनं ते चैतन्य वाहत होतं. पण तुम्ही सगुणात उभे आहात. आता ही गोष्ट आत्मसाक्षात्कारी लोकांशिवाय कोणाला बोलताच येत नाही, सांगताच येत नाही, भाषा वेगळी. तर हा जो भाषेचा फरक आहे तो चेतनेच्या फरकामुळे येतो, आणि ती चेतना आपली वेगळी झाली पाहिजे. आता एका प्राण्याची चेतना बघा आणि आपली चेतना बघा, एक जानवराची आणि आपली किती फरक आहे. एखाद्या जानवराला तुम्ही सांगितलं की तू घाणीतनं जा तर त्याला काय वाटायचं नाही, घाणबीण तुडवत जाईल तो. समजा एखादा घोडा असला, कुत्रा असला, त्याला काय वाटायचंच नाही. पण आपल्याला जर कोणी सांगितलं तर आपण मग आमच्या जमायचं नाही आम्हाला, आम्ही नाकात काहीतरी कपडा ठेवू किंवा जाणार सुद्धा नाही तिकडे तुडवत, घाण तुडवत आपण जाणार नाही. आपल्या चेतनेत ही घाण आहे, चांगली आहे, हे सुंदर आहे, असुंदर आहे, हे सगळं नजरेत येतं. ते एखाद्या घोड्याला समजत नाही, कुत्र्याला समजत नाही. तसंच हे पाप आहे आणि पुण्य आहे हे फक्त आत्मसाक्षात्कारी माणसाला कळतं. पण जर कुणा सांगितलं बा हे पाप आहे तर तो भीतीने किंवा समजूतदारपणाने सुद्धा ते कार्य करत नाही. पण आत्मसाक्षात्कारी पाप करतच नाही, करूच शकत नाही. प्रयत्न केला तरी नाही करू शकला, कठीण काम आहे, कारण ते जमतच नाही.
तेव्हा ती स्थिती आल्यावरती मनुष्य समर्थ होतो. समर्थ म्हणजे तुमचा जो अर्थ आहे त्याला तो लागतो, त्याला काहीतरी अर्थ येतो. असं समर्थ होण्यासाठी आत्मसाक्षात्कार हा सांगितलेला. तेव्हा आपले गणपतीपुळ्याला जे गणपती आहेत त्यांचा आनंदसुद्धा लुटण्यासाठी आधी आत्मसाक्षात्कारी व्हायला पाहिजे. नाही तर गेलो देवळाला, नारळ दिला, ब्राह्मणांनी 2 मंत्र म्हटले, आले घरी, जाऊन आलो देवाला. अहो जाऊन आलात पण का, आता इथे सुद्धा माताजी दर्शन द्या. आपल्याकडे ही पद्धत फार आहे दर्शन. म्हणजे 6,000 हजार लोकांनी माझ्या पायावर डोकं मारलेलं आहे, एवढ्याशे पाय सुजून सुद्धा जायचे. अहो पण देवळात आहेत ना दर्शनाला दगड, दगडाचे पाय आहेत. तिथे दर्शन नाही इथे दर्शन, दोन्ही एकच. हेही दगडच आहे तुमच्यासाठी आणि तेही दगडच आहे. जिथे साक्षात असू सुद्धा ते दगड आहेत. मग आम्ही तर दगड होणारच, कारण आम्ही आणखीन महामाया, आम्हाला ओळखणं आणखीन त्याहून कठीण आहे. तेव्हा हे सगळं समजून घेण्यासाठी आधी आत्मसाक्षात्कार होऊन मनुष्य त्या परिस्थितीत पोहोचला म्हणजेच त्याला ह्या गोष्टी समजून जातील की खरा साधू कोण आणि खोटा साधू कोण. सगळ्या सांगितलं कोकणामध्ये माताजी काळी विद्या फार आहे, भयंकर काळी विद्या आहे. त्याच्यात लोक फसतात. ते स्वार्थापोटी म्हणा किंवा अज्ञानापोटी. कोणी गुरु आला बाहेरून, आता पुष्कळ लोक जेलमध्ये सुटले की कोकणात येतात, भगवं वस्त्र घालायचं आणि फिरायचं, आणि बायकांनीच विशेष करून त्यांच्या पायावरती जायचं. दर्शनाला बाबाजीच्या त्यांनी एक दंडा मारला की गेलं एक भूत तुमच्या डोक्यात. मग घरात त्रास आजार हे ते सुरू होतात. हा एक त्रास आहे, ह्याला आपण म्हणू धर्मवेडे लोक. दुसरा त्रास असा आहे की वाचत राहायचं. त्यावर कबीरदासांनी म्हटलंय, पडी पडी पंडित मूर्ख भय. ते मला अगदी साक्षात झालं, विशेष करून फॉरेन कंट्रीजमध्ये. तिथले जे पंडित लोक आहेत त्यांनी गीता वाचून टाकली, हे वाचून टाकलंय, वेद वाचून टाकले, हे वाचलं ते वाचलं, आणि साक्षात जेव्हा काही म्हटलं तर काय माहिती. तुलसीदासांचं म्हटलेलं आहे, चित्रकूट के घाट पर भई संतन की भीड़, तुलसीदास चंदन घिसे तिलक करत रघुबीर. तर रघुबीराला जसे सगळ्यांना टिळे लावत होते, रघुबीराला लावलं आणि चला पुढे. ओळखलं नाही त्यांना. संबंध एवढं मोठं रामायण लिहून फायदा काय त्यांचा. तुलसीदासांनी श्रीरामाला ओळखलं नाही आणि त्यांच्या कथेत श्री हनुमान येऊन बसले ते त्यांना ओळखलं नाही, तर फायदा काय त्या लिहिण्याचा. तेव्हा हे सगळं करून जर परमेश्वराला आपण ओळखू शकत नाही, त्यांचं तत्व आपल्याला मिळत नाही, तर काही फायदा नाही. म्हणजे असंच आहे, जी जीभ आहे त्याला चवच नाही, काही खाल्लं तरी दगडच येतो. तर ही चेतना जी आहे, जिला आपण आत्मसाक्षात्कारी चेतना म्हणतो, ती आपल्यामध्ये जागृत करून घेण्यासाठी फक्त कुंडलिनीचं जागरण झालं पाहिजे असं अनादी काळापासून म्हटलेलं आहे. पण त्याला पर्याय लोकांनी शोधून काढला. कारण शेवटी ज्ञानेशांना असं वाटलं की आता कसं तरी करून हे सांगितलंच पाहिजे, त्याच्याशिवाय काही कार्य होणार नाही. म्हणून त्यांनी स्पष्ट सांगितलं 6व्या अध्यायामध्ये की कुंडलिनी नावाची जगदंबा आहे, तिला चक्रवर्तीची शोभा. व्यवस्थित वर्णन केलं. तर त्याच्यावर पर्याय असा काढला की 6वा अध्याय वाचायचाच नाही मुळी. म्हणजे जे वाचायचं होतं तेवढं वाचायचं नाही बरोबर, बाकी आपली पारायणं करत राहायची. कारण ज्ञानेश्वरी ही माऊली आहे, तेव्हा त्याचं जे मुख्य आहे, त्यातलं जे मुख्य बाळ आहे, जे त्यातलं मुख्य तत्व आहे, त्याला हात नाही घालायचा, बाकी वाचत राहा. तेव्हा त्याचे प्रयत्न मला वाटतं एका अर्थी पुष्कळच कमी करण्यात आले. आणि कुंडलिनीबद्दल बोलायचं सुद्धा मुश्किल झालं होतं. सुरुवातीला मी कुंडलिनीचं नाव घेतलं की लोक दचकायचे, माताजी हे काय 6वा अध्याय वाचायचा नाही आम्हाला सांगितलं आहे. आपण नाही, कुणी सांगितलं तुम्हाला वाचायचं नाही म्हणून? नाही, आम्हाला असं सांगितलं. कुणी कोणत्या शास्त्रात लिहिलं आहे ते सांग. जर वाचायचा नव्हता तर तो लिहिला कशाला मग? असे अनेक तऱ्हेचे प्रकार आपल्या समाजात सुरू झालेले, आणि त्यालाच मी ते धर्मवेडे लोक आहेत. आणि असा धर्मवेडेपणा करून कोणाचाही परमेश्वरावर विश्वास राहणार. सहज योगिनी निर्मला
भक्ति प्रदायिनी मुक्ति प्रदायिनी शुभदां वरदां नमो नमः विश्ववन्दिता निर्मला माता सर्वपूजिता निर्मला माता। हम धीरे से आंखें खोलेंगे, श्री माँ की प्रतिमा की ओर देखते हुए प्रणाम करेंगे और बंधन लेंगे। प्रगट सगुणा निर्गुणा रिद्धि सिद्धि की दात्री है सौम्या सरला महामना पातांजलि गुण पात्री है घट घट वासिनी जय श्री माता।